की हे आसन सर्वश्रेष्ठ आहे. आता आपण याची काळजी जाणून घेऊया. जर हर्निया, अल्सर आणि पोटाची सर्जरी झाली असेल तर हे गुडघ्यावर बसायचे ना. वज्रासनात असं हात गुडघ्यावर ठेवायचे. बसा गुडघ्यावर. असं नंतर हे वज्रासन आहे. मी तुम्हाला याचे लाभ सांगणार आहे. गुडघ्याचे स्नायू बळकट होतात, गुडघे दुखणे कमी होतात, मांडीच्या स्नायूची बळकटते व लवचिकता वाढते, पचनक्रिया सुधारते. हे आसन जेवणानंतरही केले तरीही चालते. हे वज्रासन आहे. मी तुम्हाला याचे लाभ सांगणार आहे. गुडघ्याचे स्नायू बळकट होतात, गुडघे दुखणे कमी होतात, मांडीच्या स्नायूची बळकटते व लवचिकता वाढते, पचनक्रिया सुधारते. हे आसन जेवणानंतरही केले तरीही चालते. गुडघ्याचे स्नायू बळकट होते, गुडघे दुखणे कमी होते, ज्यामुळे यांच्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात. काळजी: ज्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले असेल त्याने हे आसन करू नये. मग पाय लांबवा. पाय आखूड परत करत दोन्ही हातांनी पायाची पंजी धरा. पाय मध्ये फोडण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त आतमध्ये बऱ्याच पायासोबत. पायामध्ये खांद्यापेक्षा जास्त अंतर घ्यावा. उजवा हात उजव्या पायाच्या बोटांना लावण्याचा प्रयत्न करावा. कोण व्हावा. डावा हात वरती करावा. एका सरळ रेषेत. पुन्हा सरळ व्हावी. पुन्हा डाव्या पायाच्या बोटांना लावावा. उजवा हात वरती करावा. या आसनाचे नाव त्रिकोण आसन आहे. आता मी तुम्हाला या आसनाचे लाभ सांगतो. जर आपण हे आसन केले तर आपल्या कमरेचे, मानाचे, पाठीचे, पायाचे स्नायू बळकट होतात, आपल्या शरीराला योग्य आकार मिळतो, श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते. परंतु हे आसन करणाऱ्या व्यक्तीला जर स्लिप डिस्क किंवा सायटिका हा आजार असेल तर आसनाचा सराव टाळावा. पूर्णश्रेय मागे पाठवून मी. या आसनाचे नाव अर्धचक्रासन आहे. या आसनाचे नाव अर्धचक्रासन आहे. जर आपण हे आसन दररोज केले तर आपल्या मानेचे व कमरेचे हाडे मजबूत होतात. मानेचे, कमरेचे, पोटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात, श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते. परंतु जर आसन करताना चक्कर येत असेल तर आसनाचा सराव टाळावा. उच्च रक्तदाब असेल तर काळजी घ्यावी.